नमस्कार शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकाचे म्हणजेच टरबूज पिकाचे टॉप 3 वाण जे भरपूर उत्पन्न कमी क्षेत्रामधून शेतकऱ्यांना मिळवून देतात, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कलिंगडाचा लागवडीचा हंगाम जर पाहिला तर शक्यतो जानेवारी ते मार्च महिन्यात लागवड आपण करत असतो. त्यामुळं उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळं तयार होऊन त्यांना अधिक मागणी राहते आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो. बाजारभाव सुद्धा चांगले मिळतात. काही ठिकाणी कलिंगडाची लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात करतात आणि ही फळं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तयार होत असतात. उत्पादन कमी येतं परंतु भाव सुद्धा चांगला मिळत असतो. शेतकरी मित्रांनो, कलिंगडाचे 3 टॉप 1 जर पाहिले तर त्यामध्ये 1 नंबरला येतो सिंजंटा कंपनीचा सिम्बा. शेतकरी मित्रांनो, हा वाण जोमदार वाढण्यासाठी चांगला आहे, लवकर तयार होणार आहे. फळांचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन 3 ते 4 किलो आहे. त्याचबरोबर या वाणाचा गर हा आकर्षक लाल असून चवीला गोड असतो. दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा वाण आहे. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचा जो वाण आहे तो आहे सिंजंटा कंपनीचा शुगर क्वीन. या जातीचा फळांची साल गडद हिरव्या रंगाची असते. गर लाल आणि कुरकुरीत असतो. फळांमध्ये साखरेचं प्रमाण 12 ते 14% असतं. त्याचबरोबर या जातीमध्ये चांगली फळधारणा होते. ही जात लांब वाहतुकीसाठी उपयुक्त आहे आणि फळांची टिकवण क्षमता जास्त आहे. शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचा कलिंगड पिकाचा टॉपचा वाण आहे सिमॉन्स कंपनीचा बाहुबली. शेतकरी मित्रांनो, या वाणाची सुद्धा जोमदार वाढ होते. हे वाण मोझॅक व्हायरस आणि फ्युजेरियम विल्ट रोगास सहनशील आहे. त्याचबरोबर याचा कालावधी जर पाहिला तर 65 ते 70 दिवसामध्ये हा वाण तयार होतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याच्या फळाचं सरासरी वजन हे 3 ते 6 किलोपर्यंत असतं. याचा गर हा गडद लाल असतो. त्याचबरोबर TSS 15 ते 16.5 इतका असतो. फळाचा आकार हा अंडाकृती असतो. फळांचा रंग गडद काळा आणि चमकदार असतो. शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकाची लागवड करत असताना 2 ओळीतील अंतर हे 6 फूट ठेवलं पाहिजे. 2 रोपातील अंतर हे जास्तीत जास्त 2 फूट किंवा 1.5 फूट ठेवलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीमध्ये कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारं वेल वर्गातलं पीक आहे. त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते, त्यामुळं शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, जवळजवळ 2 ते 2.5-3 महिन्यामध्ये आपल्याला 35 ते 40 टनापर्यंत प्रति एकर क्षेत्रामधून कलिंगडाचं उत्पन्न मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, या 3 पैकी कोणतंही कलिंगडाचं वाण आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800-180-1551 भारत सरकार कृषी मंत्रालय या टोल फ्रीवरती आपण दररोज कॉल करून शेतीविषयक सविस्तर माहिती घेऊ शकता. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.